पुन्हा एकदा मी दिनेश पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचा पुन्हा एकदा सरचं स्वागत करत आहे। आणि आजचा दिवस खूप खास आहे, अर्थात आज आहे माघ वद्य सप्तमी। श्री संत शिरोमणी गजानन महाराज यांचा 146वा प्रगट दिनोत्सव आमच्या इथे अर्थात सांगपाडा गाव श्री गजानन निवास येथे सालापतप्रमाणे खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात। आणि हा आज यंदाचा आमचा 44वा वर्ष आहे, तर त्याची खूप जय्यत तयारी झालेली आहे। आणि आमचा समस्त पाटील परिवार आणि ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने इथे या उत्सवात सहभागी होतात। आणि मित्रांनो, आमच्या या उत्सवात तुम्ही सहभागी व्हा आणि कसा गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव साजरा होतोय तुम्ही या व्हिडिओ मार्फत बघा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण कंटिन्यू करूया। तर मित्रांनो, हा आहे आपला एंट्रन्स, इथून आपला गजानन निवास, तुमच्या स्वागतासाठी रांगोली बघू शकता। समोरचा परिसर हा आमचा आहे गजानन निवास। इथे तुम्ही बघू शकता, हे आहे गजानन महाराजांचा। जेव्हा सुरुवातीला मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये गजानन महाराजांची पालखी शेगावरून यायची, तेव्हा एका कारणास्तव इथे विराजमान झालेली होती। मित्रांनो, हा तुम्ही परिसर बघू शकता, हा आहे गजानन निवासचा अंगण आणि फुलांचं चांगलं डेकोरेशन झालेलं आहे। आणि समोर आमचे सांगपाडा ग्रामस्थ मंडळ आणि कुटुंबातले सर्व स्वेच्छेने इथे आपली सेवा देत असतात। प्रत्येकाला ओढ असते गजानन महाराजांच्या प्रगट दिनाची, तुम्ही बघू शकता। हो, काल तिकडे आहे ना महाप्रसादाची सर्व आता तयारी चालू आहे। हे आमचे काका, हे काका, हा माझा भाऊ, हा माझा मित्र गणेश आणि सर्व आपले आणि माझा भाऊ। हा परिसर ही आमची विहीर। संत शिरोमणी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिनोत्सव आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा करतात। तर आता आपण आपल्या गजानन निवासमध्ये आतमध्ये जाऊया। गजानन निवासमध्ये आपण एंट्री केलेले बघू शकता परिसर। श्रीकृष्णाची आपली सुबक अशी प्रेम। तर घर कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, आता गजानन महाराजांच्या पादुकांचे अभिषेक होईल, तर पाहुणे मंडळींची पण लगबग चालू झाली आता। बघू शकता तुम्ही फुलांची आरास कशी केली ती, कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आरास। गजानन महाराजांच्या पादुका आहेत। ओम शांति हरि ओम ओम नमस्ते तमेव अंजनाय नमः। ओम देवाधिदेवाय नमः। ओम धर्मरक्षकाय नमः। ओम नग्नावधूताय नमः। ओम नारायणाय नमः। ओम निर्विघ्नाय नमः। ओम निरंजनद्वारकाय नमः। ओम परमात्मने नमः। ओम पुण्यश्रवणपुरुषाय नमः। ओम परब्रह्मविदे नमः। ओम पुण्यपुरुषाय नमः। ओम परमहंसाय नमः। ओम प्रत्यक्षाय नमः। ओम वरक्षाय नमः। एवेदं गुरुं जाविम्मा उदावृतेशानोजिन्नाद्रोहति एतावानसमन्दो जायं दुर्गः पादोस्नेहां वपुनः तोत्रं करामशनानः। गन्धत्वमल्ल्यादिनि सुगन्धिनि मानदति विग्रह
मया दीतानि पूजार्थ पुष्पाण्यं पृथिवीयदान्नमो माल्यादीनि सुगन्धीनि मागच्छति विप्रभो मया दीतानि पूजार्थ. मित्रांनो, आता अभिषेक वगैरे झालाय गजानन महाराजांचा आणि आता सत्यनारायणची पूजा आता थोड्या वेळात होणार आहे. तर त्याचा मान मला आणि पूनमला भेटलेला आहे. तर आम्ही आमची आता तयारी करतोय आणि आपण लगेचच भेटूया. झाली आमची तयारी, पूजेवर बसतो आपण. चला चला गुरुजी. गुरुजी पण आलेत. मंदाताई म्हात्रे, बेलापूर विधानसभा आमदार यांचं आता आगमन झालेलं आहे. या ताई. आता झाले तयारी पूजेची. आता बसतोय आम्ही सत्यनारायणच्या महापूजेला. श्री सत्यनारायण महाराज की जय. अस्माकं सह कुटुंबानां क्षेम शौर्य आयुष्य. हां, कलशवर्ण राजा एक पळी भरवरती पाणी घालायचं. ब्रह्मणा बंधमान सहस्रे यजमानो अविर्वे ऐडमाने अंगुः समान आयो प्रमोगी तेनायु प्रमाणेन पुण्यं मुनियाहं दीर्घमायुरस्तु ब्रवन्तु दीर्घनद्ययन्द्रेण तेनायु प्रमाणेन पुण्यं मुनियाहं दीर्घमायुरस्तु ब्रवन्तु. प्रव्यामि पुनश्चायन्त्रभ्यो नमो नमः. पुनः तंगलापणी घालायचं. शुद्धवालाः प्रथम द्वारा खेडेकरपंचोत्यावृत्ती गरम करायचं. उष्णोदकर्ते जलादिस्नानियं समर्पयामि. उष्णोदकं निर्मितायं समर्पयामि. उष्णोदकर्ते जलादिस्नानियं समर्पयामि. पुनः तंगलापणी घालायचं. भूतं जजाव्यम उदावृतैषानो यन्नेन द्रोहति एतावानसंगो यायं दुर्गः आदोस्नेह खतमजे. हां, पाणी घाला. सरस्वती नर्मदा कावेरी जले समर्पयामि. बस खतमजे. हां, पाणी घाला. ओम महासर्वात्मने नमः. योगेशाय नमः. सूर्याय नमः. सूर्याय नमः. सर्वत्मने नमः. विद्याय नमः. पावसेश्वराय नमः. उपेन्द्राय नमः. रवे नमः. इंद्रियाय नमो. नंद्रसोः सर्वत्मने नमः. योगेश्वराय नमः. युगंधरे नमः. लोकदक्षाय नमः. कापूर घेतला का हातात? हो, तोच घेतो म्हणजे. आपण अवतरला श्री जगदूताराया. जय देव जय देव. केला भंगर सदनास पेटवले त्याग्नी वाटी जिन्मेत चला टांगले जीवन देवादेश केला ब्रह्मगिरीला गर्वाचा नाश. जय देव जय देव. जय जय सती स्वरूपा स्वामी गणराया. आपण अवतरला श्री जगदूताराया. जय देव जय देव. यादी वारून केले कैका संपन्न सर्वे भक्ताला घे विठ्ठल दर्शन. सिंधू आतवणा लोकातो चरण स्वामी दासनूचे मान करा गौर. जय देव जय देव. जय जय सचित स्वरूपा स्वामी गणराया. आपण अवतरला श्री जगदूताराया. जय देव जय देव. करोनी द्रव्य लोभ देवा. करोनी द्रव्य लोभ देवा. करेन सोड तुझी सेवा. झाले के जबार द्याला. झाले के जबार द्याला. अर्थ सर्व हे व्यर्थदाय तो कृपा पारतो. चरण येऊन चरणवंदिता कृपा पूर्णत्वाची. करे रे कृपा पूर्णत्वाची. करावे सर्वारिज्ञाती. आरती सत्यदेव करुची. आरती सत्यदेव करुची. करावे सर्वारिज्ञाती. जय जय कर्पूर गौरा. जय जय कर्पूर गौरा. हरी जय जय कर्पूर गौरा. जय जय कर्पूर गौरा. हरी जय जय कर्पूर गौरा. गलेले टांगण वरील चरण चरण पाहिन बाजूले. अनंत अनंत भोजन भवे वालिन नमे नमा.
साक्षात्मेव तमेव बन्धु सखात्मेव नमो नमः नृतो नेतवेन्द्रजयन्त प्रजामिः देवताधिवन्दनम् आराधिक्यां समर्पयामिः दण्डार्थान्तरार्थाय एकदानमेतस्य नायक महाराजाधिराज राजा भक्त परिवारक शेगाव निवासी समर्थ श्री गजानन महाराज की जय। गुरुदेव दत्त गजानन महाराज की जय। मित्रांनो, आता सत्यनारायण महाराजांची पूजा झाली आहे आणि तुम्ही बघितला तर लोक आता महाप्रसादाला लागले खूप उत्साह वातावरण आहे. आणि तर हाच क्राऊड शेवटपर्यंत रात्रभर चालेल. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच एन्जॉय करा. खूप प्रसन्न वातावरण आहे. तर असंच माझ्यावर कंटिन्यू राहा आणि तुम्ही या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आमचं सर्व पाटील परिवार खूप सकाळपासून आवर्जून उपस्थित होते जेवण वगैरे करायला. आणि आता फोटो सेशन चालू आहे, बघू शकता तुम्ही. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. नमो 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 गुरु गजानना. नमो 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 गुरु गजानना. नमो नमो आज इथे येऊन अक्षरशः मला शेगावच्या गजानन मंदिरात आल्यासारखं वाटलं.
आणि खरोखर अतिशय परमानंद सुखाची प्राप्ती झाल्यासारखं मला आज वाटतंय। या प्रकट दिनानिमित्त मी पहिलं प्रथमतः सर्व नागरिकांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा देतो। गजानन महाराजांचा 146 प्रकट दिनोत्सव आज आमच्या राहत्या घरी अर्थात श्री गजानन निवास सालपाडे गावात सालाबादप्रमाणे खूप उत्साहाने साजरा होत असतं आणि हा आमचा या वर्षीचा 44वं वर्ष आहे। याच्यामध्ये पूर्ण आमचा पाटील कुटुंब आणि सालपाडा ग्रामस्थ खूप मनेभावी स्वइच्छेने इथे सेवा देत असतात। महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींचे परमभक्त आमचे मित्र एस.के. पाटील यांनी हा प्रकट दिनाचा कार्यक्रम आयोजित केला। या प्रेक्षार्थ दरवर्षीप्रमाणे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि स्वामींच्या भक्तांना महाप्रसादाची देणगी देण्यामध्ये ते सफल आहे। प्रतिवर्षी हा कार्यक्रम करतात आणि दिवसेंदिवस याची लोकप्रियता वाढत चालली आहे। तेव्हा या कार्यक्रमाचे आयोजक एस.के. पाटील यांना प्रचंड आयुष्य लाभो अशी मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। मित्रांनो, विठ्ठल प्रसादी भजन मंडळ यांच्या अभंगाने आता कार्यक्रमाची सांगता झालेली आहे। तर संत शिरोमणी गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन उत्सव खूप उत्साहाने आणि मनोभावे सालपाड्यामध्ये साजरा करण्यात आला। तुम्ही या व्हिडिओमार्फत ते बघितलंच। तर हा आमचा पाटील परिवारातला 44वं वर्ष होता गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्सव आम्ही साजरा करतोय ते। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि कमेंटमध्ये नक्की करा जय गजानन।